तुझा मोठा भाऊ आहे की भाऊ म्हणाव श्यामभाऊ म्हणाव का डायरेक्ट श्याम आहे काय? अहो भाऊ त्या बापू शर्ट काय बी म्हणतोय मला. तुला दारे धरायला ठेवलाय, वजे आणाय ठेवलाय, वाळूच्या ट्रॅक्टरवर लावलाय, जेसीबीवर. अरे तू कशाला ते बप्प्याचा ऐकतो? हा तुला सांगतो, तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 2.5 गुंठाची जमीन होती. किती किती? 2.5. हा गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांना 2 गुंठे केली. किती? 2. ह्याची ती ब्यावला दे राहिलेला अर्धा गुंठा फुकीन पण गावचा नादच पुरा करीन. ह्याला श्यामभाऊ म्हणतात. तुला असं वाटतं का मी तुझ्यासाठी पोरगी बघत नाही, तुझं लग्न जुळवत नाही? अरे तुझा ह्या भाऊ श्यामभाऊवर तुझा विश्वास नाही. अरे तुला सांगतो, मी जर तिथं पोरगी बघायला आलो तर पोरी मलाच पसंत करते. घोटाळा घोटाळा लय मोठा घोटाळा होई. अरे देखील माझ्या आबांनी तुला मला लग्नाच्या आधी दाखवलं असतं तर तुला मीच पसंत केलं नसतं. आणि काय म्हणतो, राहिलेला अर्धा गुंठा पण फुकीन, मग काय झाडावर राहतो का? आणि दिसतो पण माकडासारखा. अपमान, घोर अपमान, अपमान अपमान घोर अपमान केलाय. गणा जळजळ व्हायला लागलाय. इथं श्यामभाऊ सारख्या गावातल्या प्रतिष्ठित नागरिकाचा अपमान केलाय तू. घे बघ तुझी बॅग, भर तुझी बॅग आणि तुझ्या बाबाच्या घरला. थांबू नको इथं, एक क्षण सुधी थांबू नकोस. अरे देवा, काय हे या भाऊच्या भरोशावर काय नाही. मंडळींना एक चपटीच मारतो. ए मित्रा, कुठं चाललाय? नाही मित्रा, चपटी मारायला चाललंय. काय करतोय? दुःख एक जीवनाचा भाग आहे. या दुनियेत देवरूपाला दुःख असं आहे. आपण तर मग मनुष्य मात्र. असा धीर सोड नको. प्रत्येक उन्हाळ्यानंतर पावसाळा हिरवळ घेऊनच येतो. चल तर मग पलीकडचे संवंत इंदुरकर महाराजांचं कीर्तन आहे. चल तिकडं. महाराज बघ कशा मजेशीर गोष्टी सांगतात. मित्र बनल्यामध्ये गारगा सारखा. बरं झालं महाराजांच्या कीर्तनाला गेलो. मला एका लांबच्या चोरवाडी करून मामाचं स्थळ आलंय. जातो बरं का तिकडं. बस की बाळा, पप्पा आहे कुठे? आलो बाबा मामाचं घर. मामाला आवाज देतो. ए मामा, मामा. मामाला आता वेगळ्याच पद्धतीने आवाज देतो. मामा रे मामा, मामा, मामा रे मामा, मामा. बोल ना, कोण आहेस तू? अयो मी हौसूबाईचा नवशा. असं हौसूबाईच्या नवशाचं बिन? हा असं रे, मला काय घेणं देणं? ओ मामा, असं काय बोलताय? मुलगी बघण्यासाठी निरोप होता मला, म्हणून मी आलो इथं. पण मी ऐकले की ते 2-3 डझन पोरी बघितल्यात तरी तुला पोरगी द्यायला कोणी तयारच नाही. ह्याच्या आईला तुम्हाला कोणी सांगितलं? सांगितलं काय? ठरलं होतं का ना आपलं कोणाला सांगू नका? होय बेन्या, तुम्ही मानताय ते खरं आहे, पण तुमच्या मुलीला सुखात ठेवीन ना मी. अरे आधी बघून तर घे, पाहून घ्यायच्या आधीच म्हणतो सुखात ठेवतो. कोण लवकर मागे, पण मला बी लय अर्जंट आहे. होय होय, बोलवतो. लय गडबड करू नका. बागू, ए बागू, बाहेर ये लवकर. अरे वा, ही तर एकदम झकात दिसते. जोडी मस्त जमले. ए बेनी, यार बायको माझी ती. अरे बाबू, असं आहे काय? मला वाटलं हेच आहे आमचं मॉडेल. बरं ठीक आहे, बोलवतो. शकू, ए शकू. शकू म्हणजे शकुंतला. बरंय, मला काय द्यायचं? मला तर फक्त मुलगीच पाहिजे. हो बोलवतो. शकू, ए शकू, काय रे बेटा लवकर.
विचारायचे ते विचारून घ्या. धन्यवाद मामी. बेस्ट ऑफ लक. मुलगी बघायला जातो. अरे बापरे, मुलगी तुला लाजरी दिसते. तुझं नाव काय शकू? अरे हे बेन मला वेगळं दिसतंय. वर तोंड करून विचारते तुझं नाव काय शकू? घाबरलो ना मी, त्यामुळे होतंय सगळं. पहिलंच लग्न आहे मामा, समजून घ्या जरा. सर ही तर घाबरायला मी काय तुला हडे दिसते होय? विचार की काय ती लवकर. तुझ्यात जीव गुंतला शकुंतला, तुझ्यात जीव गुंतला, माझा बी जीव गुंतला. माझा बी जीव गुंतला, माझा बी जीव गुंतला. काही छान म्हणतात ना दोघं, नाहीतर छे. तुम्ही बसाड्या आवाजाचं छे. तुझं बी गुंतलं म्हणजे जमलं. बिमलं काय नाही, मला आधीच एक गोष्ट सांगायची आहे. तुझं काय बी असू दे पण सांगू नको. तर डोक्यावर पडलेला दिसतोय मला. ऐकून घे मी काय सांगते ती. सांग सांग, मला बी गरज आहे ना तुझी. मी 21व्या जगातील स्त्री आहे, समजलं का? समजलं. तुझं काम करीन, भांडी घासीन, कपडे धुईन आणि तुझे केस जपीन. आणि हो, हुंडा अजिबात भेटणार नाही. कमी खर्चात कोर्टात होईल. बरं ठीक आहे, मला मान्य आहे. नाही सोन्यासारखा भेटलाय. बरं. चला लग्न कोर्टात, कमी खर्चात लावू. चला लग्न लावू. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. कार्तिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवण करावे, पण आपापल्या घरी उपाशी झोपू नये. जर कोणी आयरासाठी पैसे आणले असतील तर आमच्या शेखसरला क्रेडिट जमा करावे. काय पाहिजे